कुठल्या मी गटाकडून? रामू तिवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा माजी अध्यक्ष आहे. आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सर्व कमिशनर ऑफिसला एक पत्र पाठविला की जेव्हापर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जवळून ठराव करून आम्ही गटनेचं नाव पाठवत नाही तेव्हापर्यंत दोघं वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट दोघांनी गटाची स्थापना करू नये. पण आज 6 वाजेनंतर एक खासदार मॅडमनी 13 लोकांना आणून जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली. म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक त्यांनी इथं येऊन कमिशन मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमतमध्ये आहो, आमचा गटनेता झाला पाहिजे आणि ते जे 13 लोकांचं गटनेता ते त्याला कॅन्सल करायला पाहिजे. अवैध आहे ते त्यांना कॅन्सल करायला पाहिजे. अवैध कसं ठरू शकता, म्हणजे कसं काय तुम्ही अवैध म्हणता? नाही, नेमकं त्यांच्याकडे काय नाहीये का ते अवैध? नाही, ते 13 लोकच आहे, फक्त 13 लोक. बहुमत आमच्या जवळ आहे. 14 लोकांचं बहुमत, 27 मधून 14 लोक आमच्या जवळ आहे. आणि जे लेटर दिलं आहे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ते प्रभारीच्या चार्जमध्ये आहे. त्यांना अधिकार नाही आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं प्रदेशला कमिशनर ऑफिसला सांगितलं आहे की त्यांच्याजवळ प्रभारीचं चार्ज आहे, त्यांचं ऐकू नका. पण काही प्रेशर असतील कमिशनर मॅडमवर म्हणून ते गटाची स्थापना करत आहे. आम्ही आता त्यांना निवेदन दिलं आहे की 14 लोकांची साईन करून आम्ही निवेदन दिलं की ते गटाला अवैध ठरावं. तुम्ही काही वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करणार आहे की काय करणार आहे? म्हणजे आम्ही जेव्हापर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी जवळून आम्हाला येणार नाही, प्रदेश काँग्रेस कमिटीनं सांगितलं आहे की आम्ही गटनेता निवडू, आम्ही पाठवू, तर आम्ही त्यासाठी थांबू नये. जेव्हापर्यंत प्रदेश काँग्रेस क्लिअर करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही कोणताही गट स्थापन करणार नाही. या सगळ्यामध्ये कुठंतरी काँग्रेसचं नुकसान होऊन दुसऱ्या पक्षाला फायदा होईल असं वाटत नाही का? नाही, आता का करावं? आता काही लोक एकदम ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन पक्षाचं नुकसान करायला चालू आहे, तर काय करावं? आम्ही पण का करावं ना? अरे, पत्र तुमच्या मोबाईलमध्ये काही कॉपी आहे का, दाखवू शकाल? नाही, आता माझ्याजवळ नाही आहे, पण पत्राची कॉपी मी देऊ शकतो तुम्हाला. आता नाही आहे माझ्याजवळ, मी लागेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. ठीक, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.